श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे वार बुधवार, तारीख आहे 14 फेब्रुवारी. या दिवशी आलेली आहे वसंत पंचमी. तर ही वसंत पंचमी जी आहे तर ती माता सरस्वतीला समर्पित आहे. तर पहा, माघ महिन्यातील पंचमी तिथीला वसंत पंचमीचा जो महोत्सव आहे तर तो साजरा केला जातो. तर त्यामुळेच ह्या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला माता सरस्वतीची आपल्या मुलांकडून आपल्या स्वतःसुद्धा पूजा करायची आहे, आराधना करायची आहे. तर पहा, असं म्हटलं जातं की ज्या वेळेस ही वसंत पंचमी होती त्या दिवशी माता सरस्वती पृथ्वी तलावरती अवतरली होती आणि म्हणूनच पहा, माघ महिन्यातील ही जी पंचमी तिथी आहे वसंत पंचमी, ती माता सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. त्याचबरोबर वसंत ऋतू जो आहे तर तो या दरम्यानच बहरत असतो, त्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी असंही म्हटलं जातं. विद्येची देवता, ज्ञानाची देवता सरस्वती माता हिची पूजा या दिवशी केली जाते. तर पहा, यामुळेच आपल्याला या दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही दोष, नकारात्मकता, आपल्या मुलांचे काही अभ्यासामध्ये अडचणी निर्माण होत असतील, त्याचबरोबर त्यांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, तर आपल्याला असा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा, आज संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला अशी ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे पहा आपल्या मुलांवरती काही दोष असतील, अडचणी असतील त्या दूर होऊन जातील. त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाईल आणि आपल्या मुलांची, आपल्या पतीची, आपल्या घराची प्रगती होईल. असा हा एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. तो कसा करायचा आहे त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्या घरामध्ये जर सरस्वती मातेचा फोटो नसेल तर सर्वांनी आवर्जून आपल्या घरामध्ये एक तरी सरस्वती मातेचा फोटो किंवा मग मूर्ती घरात घेऊन यावी. या दिवशी सरस्वती मातेची पूजा अर्चा, आराधना करण्याला खूप सारं महत्त्व आहे आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांची स्मरणशक्ती, त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये किंवा तिथे जिथे अभ्यास करत आहेत त्या ठिकाणी सरस्वती मातेचा फोटो हा लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये एक मोरपीस देखील आणायचा आहे. जिथे मुलं अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी मोरपीस देखील आपल्याला ठेवायचा आहे आणि आपल्या सरस्वती मातेची पूजा अर्चा आपल्याला मुलांकडून सुद्धा करून घ्यायची आहे आणि स्वतः देखील करायची. आपल्या मुलांकडून तुम्हाला जी पुस्तकं आहेत, ज्या पुस्तकातून ते अभ्यास करतात त्यांची सुद्धा पूजा करायला लावायची आहे. त्याचबरोबर त्यावरती त्यांना पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायला लावायची आहे आणि मनोभावे नमस्कार करून माझ्या बुद्धीमध्ये वाढ होऊ दे अशी प्रार्थना करायला लावायची आहे. मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी, मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी, मुलांच्या जे अभ्यास करतात ते लक्षात राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, हा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे, जिथे आपल्या मुलांचे पुस्तकं आहेत ते पूजा करणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता पहा, जर आपण या दिवशी सरस्वती मातेचा फोटो आणू शकला नाही किंवा तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही सरस्वतीचं जे चिन्ह आहे पहा, ते आपल्या पाटीवरती काढायचं आहे आणि त्या किंवा वहीवरती काढायचं आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे. हा उपाय जो आहे तर तो खूप सोपा उपाय आहे, परंतु मुलांच्या प्रगतीसाठी हा खूप प्रभावशाली उपाय आहे. तर पहा, ह्या उपायासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये लवंग घ्यायचे आहेत. 2 लवंग घ्या, 2 वेलची घ्या आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 2 काळ्या मिरी आणि त्याचबरोबर अजून एक वस्तू घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला पिवळी मोहरी. पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता.
ह्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या मुलांवरून उतरवायच्या आहेत, म्हणजे त्यांच्यावरून ओवाळायच्या आहेत. तर ओवाळत असताना घड्याळाचा काटा जसा फिरतो त्याप्रमाणे त्या गोल गोल आपल्याला त्यांच्या डोक्यांवरून ओवाळायच्या आहेत. आणि ओवाळत असताना मुलांची इडापिडा नजरदोष जे आहेत तर ते दूर व्हावेत अशी आपल्याला मनातले मनात म्हणायचं आहे आणि ह्या ओवाळायच्या आहेत. तर 7 वेळा ओवाळायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या जे आपण कापूर घेतलेला आहे त्या कापरावरती टाकायच्या आहेत आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. आपल्या घरामध्ये पूर्ण तो फिरवायचा आहे. घरामधली जी काही इडापिडा असेल किंवा काही दोष घरामध्ये असतील ते सुद्धा दूर होतील आणि मुलांमध्ये जे काही दोष असतील ते सुद्धा दूर होऊन जातील. तर नंतर आपल्या घराच्या मेन दरवाजावरती आपल्याला यायचं आहे आणि तिथेच आपल्याला ही पणती जी आहे ती प्रज्वलित केलेली तिथेच ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यातली जेव्हा राख थंड होईल त्यानंतर आपल्याला ती राख शांत झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी टाकलेलं जे राख आहे ती आपल्याला एखाद्या झाडाला टाकून द्यायची आहे. फक्त आपल्याला तुळशीला टाकायची नाही. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय आपल्या मुलांच्या इडापिडा बाहेर जाण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी सुद्धा हा एक उपाय आज संध्याकाळी वसंत पंचमीला आपल्याला आवर्जून करायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, दोष असतील, अडचणी असतील त्या दूर होऊन जातात. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय आवर्जून करायचा. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.